सुस्वागतम, शुभस्वागतम. शरद व्याख्यानमालेच्या तिसऱ्या पुष्पामध्ये आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनःपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सर्वप्रथम मी आजचे व्याख्याते श्री किरणजी पुरंदरे सरांना व्यासपीठावर आमंत्रित करते. श्री किरण पुरंदरे सरांचं स्वागत करण्याकरिता मी श्री सुधाकरजी जाधव सरांना येथे आमंत्रित करते. तसेच सरांसोबत त्यांच्या अर्धांगिणी सौ अनघाताई पुरंदरे देखील आहेत. त्यांना देखील मी मंचावर आमंत्रित करते. अनघाताईंचे स्वागत करण्याकरिता मी सौ वीणाताई सावजी यांना आमंत्रित करते. अनघाताईंना आपल्यासोबत त्यांच्या कार्याविषयी थोडी हितगुज करायची आहे, तर मी त्यांना आमंत्रित करते. सर्वांना नमस्कार. मी काही फार वेळ घेणार नाही आहे, 2 मिनटं फक्त बोलणार आहे आपल्याशी. गेली 5 वर्ष मी आणि माझे यजमान किरण पुरंदरे आम्ही पुणे शहर सोडून पिटेझरी या गोंड आदिवासी गावामध्ये कायमचे राहायला गेलो. आणि तिथे गेल्यानंतर तिथे ज्या गोंड आदिवासी महिला आणि मुली आहेत तर त्यांना रोजगार मिळावा आणि त्यांचं निसर्गावरचं अवलंबन काही अंशी कमी व्हावं यासाठी मी एक प्रकल्प सुरू केला आहे. सखी महिला बचत गट असं त्याचं नाव आहे. आणि त्यांनी शिवलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू, तर याच्यामध्ये कापडी वस्तू आहेत, जीन्सच्या आहेत, खणाच्या आहेत, खादीच्या आहेत आणि प्लास्टिकला पर्याय म्हणून आम्ही हा प्रकल्प सुरू केला आहे. आणि याच्यामध्ये साधारणपणे 40 ते 42 महिलांना रोजगार सध्या मिळतो आहे. तर जास्तीत जास्त शहरामध्ये असलेल्या आपल्यासारख्या लोकांनी या वस्तू जरूर खरेदी कराव्यात आणि आपल्याच गोंड भगिनी जे आहेत तर त्यांना रोजगार निर्मिती त्यांना मिळेल यासाठी सपोर्ट करावा, एवढंच मला आपल्याला सांगायचं आहे. मी काही वस्तू इथे आणलेल्या आहेत, आपण कार्यक्रम झाल्यानंतर जरूर बघा. आणि माझा नंबर गुंजनताईंकडे दिलेला पण आहे. आपल्याला जर समजा मोठ्या प्रमाणात या वस्तू घ्यायच्या असतील तर आम्ही कस्टमाइज पण करून देतो. धन्यवाद. थँक्यू अनघाताई. गत 66 वर्षापासनं अविरतपणे सुरू असणारी ही व्याख्यानमाला म्हणजे जणू श्रोत्यांसाठी वैचारिक अशी मेजवानीच. अनेक दिग्गज वक्त्यांनी आपला मोलाचा वेळ द्यावा आणि कारंजातील तेवढ्याच तोडीच्या श्रोत्यांनी त्यांचे मोलाचा क्षण आणि क्षण तेवढ्याच आत्मीयतेने आपल्या हृदयामध्ये जपून ठेवावे. वक्त्यांचे अलवारपणे घरंगळलेले हे वैचारिक मोती तेवढ्याच कृतपणे श्रोत्यांनी आपल्या हृदयाच्या कुपीमध्ये जपून ठेवावे. आणि वक्त्याच्या मोलाचा वेळ हा केवळ अनमोल करून टाकावा असे आमचे हे कारंजेकर श्रोते. आजचा दिवस कोजागिरी पौर्णिमेचा म्हणजे जणू सोने पे सुहागाच. तो चंद्र आणि पुरंदरे सर दोघांच्याही प्रतिभेची चंदेरी आभा आज चरम सीमेवर राहणार हे मात्र नक्की. चला तर न्हावून निघूया त्या चंद्राच्या शीतल छायेत आणि सरांच्या वाक्छायेच्या शीतलतेत. प्रथम आपण सरांची एक व्हिडिओ क्लिप बघणार आहोत.
निमवाडा बाई निमवाडा दैमावा जोडीता निमवाडा निमवाडा बाई निमवाडा दैमावा जोडीता निमवाडा मावा जोडी हत्तारो कोईकां कोईला मावा जोडी हत्तारो कोईकां कोईला कोई कांगडार बाई कोई कांगडार दैमावा जोडीता कोई कांगडार बाई कोई कांगडार दैमावा जोडीता कोई कांगडार निमवाडा बाई निमवाडा दैमावा जोडीता निमवाडा बाई निमवाडा. निसर्ग ही एक चमत्कारांची शाळा आहे. ही शाळा पूर्ण अनुभवायची ठरली तर हे आयुष्य देखील कमी पडेल. तीच अनुभवण्यासाठी मी 22 वर्षांपूर्वी नागझिऱ्यात आलो आणि इथलाच झालो. जसं पक्ष्यांना, प्राण्यांना, झाडांना निसर्गानं निर्माण केलंय तसंच मलाही. आता त्याच निसर्गाचा भाग बनून एखाद्या पक्ष्यासारखं फांदीवर बसून आयुष्यभर इथेच राहावं असं वाटतंय. इथे सगळं शिस्तीनं चालतं. निसर्ग सगळं वेळेवर आणि त्याचं तो करतो. आता वाटतंय की त्याला आपलंसं करता करता त्यानंच मला आपलंसं करून घेतलंय. त्या नागझिऱ्याच्या जंगलांनी मला वेड लावलं. हे एखाद्या कॅलिडोस्कोप सारखं आहे. ते रोज वेगळं दिसतं. खरा आनंद मला इथे आता सापडलेला आहे, कारण मी आणि माझी पत्नी अनघा आता इथे 3 वर्षांपूर्वी याच नागझिऱ्याच्या जंगलात कायमचे राहायला आलेलो आहोत. आमचं एक लिटल नेस्ट आहे इथे, एक छोटं घरटं आहे आणि या घरट्यात आम्ही सुखी समाधानी आहोत. हे इथे मी बाजेवर झोपतो. शांत आकाश, मंद वारा, बाजूलाच असलेल्या मोगऱ्याचा सुगंध. किरण दादा हा, लेपड. या सगळ्या समोर बिबट्याची भीती घेऊन घरात काय झोपायचं. तो येतो आणि बाजूनं शांतपणे निघून जातो. एकटी नाहीये, मायलक आहेत. म्हणजे 2 आहेत. 2 आहेत. 13 वर्षांपूर्वी इथे बिबट्यानं माणसावर हल्ला केल्याचा दाखला आहे. पुढचं माहिती नाही. जंगलाची रीतच वेगळी असते. त्यावर प्रीत जडावी लागते. ते मग भरभरून देतं. आपलंच माप अपुरं पडतं. निसर्गाला परत द्यायचं म्हणजे काय, तर आपल्याला पटकन सुचतं की एखादं झाड लावावं. पण ते झाड उगवणं, त्याला फुलं येणं, पानं येणं, फळं येणं, इथपर्यंत त्या झाडाची वाढ होणं हे फार महत्त्वाचं असतं. कारण प्रत्येक वृक्ष हा एक इकोसिस्टीम असतो. या इकोसिस्टीममध्ये छोट्याशा किड्यापासून अनेक पक्ष्यांपर्यंत कित्येक जीवांचा सांभाळ होत असतो. इथे या मुलांनी मला नवीन ओळख दिली. किका म्हणजे किरण काका. पुष्कळदा लोक असं विचारतात की आम्ही निसर्गाचं संवर्धन करावं म्हणजे काय करावं. तर असं वाटतं कधी कधी की आपण काहीही न करणं ही सुद्धा आपण निसर्गाला एक प्रकारे मदत करतो. निसर्ग स्वावलंबी आहे. तो स्वयंपूर्ण आहे. तो स्वयंभू पण आहे. आणि निसर्गात घडणारी कोणतीही घटना ही नैसर्गिकरित्या ही सांभाळली जाते. मी जेव्हा पुणे सोडलं आणि इथे आलो तेव्हा एकटाच होतो. इथे आलो आणि मला नवीन सोबती मिळाले. ते याच जंगलात जन्माला आले. हे जंगल त्यांना तळ हाताच्या रेषांसारखं माहिती आहे. नागझिऱ्यातले गोंड आदिवासी.
शेकडो वर्ष जुन्या परंपरेचा भाग असणारे हे लोक जंगलाचंच एक अंग बनून राहत आहेत. जंगल हाच त्यांचा देव, जंगल हेच त्यांचं आयुष्य. या जंगलानंच त्यांना निवारा दिला, या जंगलानंच त्यांचा सांभाळ केला. त्यांची अप्रतिम अशी गोंडी कला आहे, जिला खूप मोठा इतिहास आहे. हीच कला देशाविदेशात पोचावी आणि या कलेपासून दूर चाललेला आदिवासी टिकून राहावा म्हणून आम्ही उद्योग मंदिर सुरू केलं. जिथे मी पक्ष्यांच्या आणि प्राण्यांच्या अभ्यासात रमतो, तिथे माझी पत्नी अनघा या गोंड आदिवासी लोकांना एकत्र करून ही गोंडी कला जपतीये. इथल्या लोकांच्या आयुष्यात बदल होत आहेत. मी, अनघा आणि आमचं उद्योग मंदिर या सगळ्याचा छोटासा भाग आहे. याचा मला आनंद वाटतो. आम्ही हे करू शकलो कारण या लोकांनी आणि या जंगलांनी आम्हाला आपलंसं केलं. एकेकाळी पक्षी मारून खाणारे हे लोक आता त्यांचा अभ्यास करतायत. हे पक्षी ना फार हुशार असतात. ऋतुचक्राची आरी फिरली की त्याप्रमाणे ते रोजचे निर्णय घेतात. जसं की यावर्षी इथल्या आदिवासींनी आणि मी पावसाळ्याच्या आधीच घराची छतं मजबूत करून घेतली. कारण टिटवीनं तिची अंडी उंचावर दिली होती, वरंब्यावर दिली होती. एरवी जमिनीवर अंडी घालणाऱ्या टिटवीनं उंचावर अंडी घातली आहेत. याचाच अर्थ तिला हे कळलंय की यावर्षी पाऊस नेहमीपेक्षा जास्त होणार आहे. जसं बदलत्या ऋतुचक्रातून टिटवी हे शिकते, तसं तिच्या वागण्यावरून इथे आम्ही पण शिकतो. पाणी हे जीवन असतं, तशीच जोखीम असते. जीवन केव्हा असतं तर ज्या वेळेला उन्हाळ्यामध्ये इथे 45 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर गेलेलं असतं, तापमान गेलेलं असतं. अशा वेळेला इकडच्या पशुपक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय होणं हे खूप महत्त्वाचं आहे. या परिसरामध्ये तलाव आहेत, परंतु असे छोटे पाणवठे इथे नव्हते. ते आम्ही इथल्या स्थानिक लोकांच्या मदतीने, गोंड आदिवासी लोकांच्या मदतीने बांधलेले आहेत. तर आता आमच्या बाबतीमध्ये असं सिद्ध झालेलं आहे या पाणवठ्याचा अभ्यास केल्यानंतर गेली 12 वर्ष की पुष्कळसे प्राणी जे पूर्वी गावात येत होते ते आता या पाणवठ्यावरती पाणी प्यायला येतात. आणि माणूस विरुद्ध प्राणी हा संघर्ष जवळजवळ निवळलेला आहे या गावामध्ये. तर त्यामुळे जी गावं जंगल आणि शेती या परिसरामध्ये वसलेली गावं आहेत, त्या गावांमध्ये जंगलाच्या सीमेवरती पण गावाच्या बाहेर अशा प्रकारचे सुरक्षित पाण्याचे स्रोत किंवा जलकुंड ही तयार करणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. शहरातून येणाऱ्या लोकांना मी नेहमी सांगतो की पानं, फुलं, पक्ष्यांची पिसं, दगड असं काहीही निसर्गातलं घरी घेऊन जाऊ नका. त्याची खरी किंमत इथेच आहे. चोवीस पुस्तकं, शेकडो ब्लॉग्स, अगणित चारोळ्या आणि रोज भारावून टाकणारी निरीक्षणं हे सगळं मला इथेच सुचलं. मी अवघं आयुष्य निसर्गाच्या अभ्यासात घालवलंय, पण इथे रोज येणारे अनुभव पाहिले की असं वाटतं निसर्गाच्या या पाठ्यपुस्तकातला बेचा पाढा आत्ताशी यायला लागलाय. अजून बरंच बाकी आहे.
बऱ्याच अनोळखी वाटा आहेत ज्यावर चालायचंय. नवीन पक्षी, नवीन प्राणी बघायचे. देश विदेशातून जंगल पाहायला येणाऱ्या लोकांना शाळेत इसाप नीतीची गोष्ट सांगावी असं उत्संबळून जाऊन या जंगलाची मी अनुभवलेली गोष्ट सांगायची. ही व्हिडिओ क्लिप बघताना निसर्ग आणि पुरंदरे सर दोघांची देखील महती आपल्याला नक्कीच कळली असेल. एक व्यक्ती एकटा जंगलामध्ये 400 दिवस राहतो, पक्ष्यांची भाषा बोलतो, त्यांच्यासोबत संवाद साधतो, जंगलात घडणाऱ्या अनेक आश्चर्यकारक घटनांचा स्वतः साक्षीदार होतो. रोज नवीन नवीन अनुभवांची शिदोरी तो आपल्या गाठीशी बांधतो आणि स्वतःच्या त्या शिदोरीतील अनुभवांचे काही घास तो सर्वांना भरवतो. निसर्गाशी एकरूप होतो आणि निसर्गाचे देणे फेडत फेडत स्वतःच निसर्गकार होऊन जातो. आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी हे सगळे कसे अतर्क्य. अशाच अत्यंत साध्या परंतु असामान्य व्यक्तिमत्वाचा अधिक परिचय करून देण्याकरिता मी पक्षीप्रेमी असणाऱ्या श्री शार्दूल सरांना इथे आमंत्रित करते. श्री शार्दूल डोणगावकर. नमस्कार श्रोतृवर्ग हो. आज आपल्या शरद व्याख्यानमालेचं तिसरं पुष्प हे गुंफण्यासाठी आपल्याला लाभलेले आहेत प्रख्यात निसर्गप्रेमी, पक्षीमित्र व निसर्ग अभ्यासक श्री किरण वसंतराव पुरंदरे सर. पुरंदरे सरांचा जन्म हा कल्याण व त्यांचं पूर्ण व्यावहारिक जीवन हे पुणे येथे व्यतीत झालेलं आहे. पण लहानपणापासूनच पक्ष्यांची, निसर्गाची आवड त्यांना आहे. ते नैसर्गिक पक्षी निरीक्षक आहेत. म्हणजे पक्षी निरीक्षणाचं कोणतंही औपचारिक शिक्षण त्यांनी घेतलं नाही. म्हणतात ना, काही लोक वेडीच असतात. खरोखर हे एक ध्येय वेड व्यक्तिमत्व आहे. लहानपणापासून जे स्वप्न त्यांनी पाहिलं ते पूर्ण आयुष्यभर जगायचं असं वेळ त्यांनी सांभाळलेलं आहे आणि त्याची वृद्धीसुद्धा केलेली आहे. गेले 42 वर्ष निसर्गाचा विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक, रक्षक, शिक्षक, प्रेरक आणि लेखक इत्यादी अनेक भूमिकांमधून त्यांनी निसर्गाप्रती आपलं प्रेम, आपलं कर्तृत्व आणि आपलं अभ्यास हे सर्व सिद्ध केलेलं आहे. 2019 ऑगस्टपासनं ते आणि त्यांची पत्नी सौ अनघाताई हे भंडारा जिल्ह्यातील एका छोट्याशा आदिवासी गावात, पिठेझरी नावाच्या आदिवासी गावात राहतात. आपलं व्यवस्थित नोकरी आणि चांगलं घर पुण्याला असताना हे सोडून एवढ्या छोट्या गावामध्ये जाऊन राहण्याचं हे एक खरोखर धाडसी निर्णयच म्हणावा लागेल. स्थानिक गौंड लोकांच्या सहकार्याने आपण आत्ताच त्या क्लिपमध्ये पाहिलं, त्यांनी निसर्ग संरक्षण व संवर्धन या क्षेत्रामधील विविध प्रकल्प तडीस नेलेले आहेत. सुंदर जगाच्या निर्मितीचा ध्यास त्यांनी घेतला आहे. निसर्गाचा अभ्यास, जतन आणि संवर्धन याला अवघं आयुष्य त्यांनी वाहिलेलं आहे. नैसर्गिक पाणवठ्याचे जतन, संवर्धन व संशोधन यात त्यांना विशेष रुची आहे. भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प
या राखीव वनक्षेत्रामध्ये सलग 400 दिवस एकट्याने राहून जैवविविधतेचा म्हणजे बायोडायव्हर्सिटीचा अभ्यास आणि लेखन हे किरण सरांनी केलं आहे. आणि आज आपला व्याख्यानाचा विषयसुद्धा तोच आहे की जंगलातील 400 दिवसांचा थरार. अतिशय अनुभव संपन्न असं त्यांचं व्याख्यान होणार आहे. मी आज दुपारपासून त्यांच्या संपर्कात आहे. त्यांच्या प्रत्येक वाक्यामध्ये निसर्गाप्रती त्यांचं प्रेम, त्यांची आत्मीयता आणि त्यांचे अनुभव हे जाणवत असतात. त्यांनी विविध विषयांवर 24 पुस्तकं लिहिली आहे. प्राणी, पक्षी आणि जैवविविधता या विषयांवर 24 पुस्तकं लिहिली आहेत. विविध पुरस्कार त्यांच्या पुस्तकांना मिळालेले आहेत. निसर्ग आणि पक्षी प्राणी यांच्या अभ्यासासाठी त्यांनी इंग्लंड, नेपाळ, श्रीलंका, केनिया, टांझानिया, थायलंड, न्यूझीलंड इत्यादी देशांना भेटी देऊन तिथल्या जैवविविधतेचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. महाराष्ट्र व इतर राज्यांमध्ये निसर्ग संमत पाणवठ्यांची निर्मिती हे करण्याचा त्यांचा प्रकल्प आहे. आणि त्यांच्या बोलण्यातून दुपारी मला कळलं असं की जवळपास 11,000 पाणवठे त्यांनी फक्त महाराष्ट्रामध्ये निर्मित केलेले आहे, ज्याचा सर्व प्रकारच्या प्राण्यांना, पक्ष्यांना व त्यांच्या अधिवासासाठी फायदा होतो. अनेक निसर्ग कविता व कवितांचं त्यांचं लेखन आहे. महाराष्ट्र शासनातर्फे पुणे जिल्ह्यासाठी मानद वन्यजीवन रक्षक म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे. आणि एक सर्वात नाविन्यपूर्ण गोष्ट म्हणजे सुमारे 80 प्रकारच्या पक्ष्यांच्या आवाजाच्या नकला करून ते स्वतः करू शकतात आणि त्या एवढ्या हुबेहूब असतात की पक्षीसुद्धा त्यांच्या त्या नकलांना प्रतिसाद देतात. या कलेला एक विशिष्ट नाव आहे शुक सादिष्टा प्रलापन कला. ही कला त्यांना अवगत आहे. आत्ता आपण पाहिलं अभिमानास्पद महाराष्ट्र या लघु चित्रपट निर्मिती मालिकेसाठी त्यांच्या प्रकल्पाची नोंद झाली आणि निवड झाली आहे. तसेच वसुंधरा मित्र, शिवाई यासारखे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. रानगुंफी ह्या मराठीतील एकमेव एकपात्री प्रयोगाचे अनेक प्रयोग त्यांनी सादर केलेले आहेत. तर अशा या हरहुन्नरी, अष्टपैलू व निसर्गप्रेमी पुरंदरे सरांना मी आमंत्रित करतो की त्यांनी आपल्या अनुभवाचे कथन करून आम्हा सर्व श्रोत्यांना आपला अनुभव व जंगलातील घडामोडी, गमती-जमती इत्यादी विषयावर सांगावे, आम्हालासुद्धा प्रेरित करावे की आम्ही त्या प्रकारचं जीवन काही दिवस का होईना पण जगू शकू. धन्यवाद.